2024चा हा पौषवारीचा जो महोत्सव आहे हा काहीतरी आगळा ऐतिहासिक असा महोत्सव आहे, जेणेकरून या महोत्सवामध्ये 750 दिंड्यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्या दिंड्यांच्या जी संख्या आहे ती पण खूप आहे आणि इतकी गर्दी असताना आम्ही सर्व विश्वस्तांनी आमचे खरं म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहे निलेश गाडे पाटील, त्याप्रमाणे सचिव गोटेकर साहेब आणि आमचे काही विश्वस्त त्यांनी वास्तविक आता राज्य पातळीवर खूप मोठे असे प्रयत्न करून वारकऱ्यांकरता खूप अशा सुविधा मिळवल्या. त्याच्यामध्ये मोबाईल द्वारे असतील, दर्शन कार्यकर्ता आणि इतर संघाच्या भरपूर अशा सुविधा त्यांनी मिळवल्या. त्याप्रमाणे ऐतिहासिक विशेष म्हणजे असं आहे की इथून मागे कधीही पौषवारीला आर्थिक निधी मिळत नव्हता, पण तो निधी आमच्या अध्यक्ष सचिवांच्या प्रयत्न करून आणि शिंदे साहेब यांच्या मध्यस्थीने आम्हाला तो मिळाला आणि ती परंपरा कायमस्वरूपी आम्हाला तो निधी म्हणजे आम्हाला म्हणजे लोकरात माझ्या ट्रस्टीला तो कायमस्वरूपी की शिंदे साहेबांची निधी आहे. खरं तर हा महोत्सव इतका वेगळा आहे की इतके वारकरी असताना सुद्धा इतकी काही शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी येत आहे. कुठल्याही प्रकारचं वारीला गाळबोट लागलेलं नाही आहे. शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन होत आहे, शिस्तीने मंदिराला गावाला करता येईल आणि व्यवस्थितपणे प्रत्येक वारकरी आपला सुखाने घेऊन जात आहे. खरं म्हणजे मी त्या विश्वासांच्या वतीनं अध्यक्ष आणि सचिव यांच्या वतीनं मी सर्व वारकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा ऋणनिर्देश करतो आणि त्याप्रमाणेच आत्तापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीने उद्याच्या दिवसापर्यंत त्यांनी सहकार्य करावं अशी मी सर्व वारकऱ्यांना या माध्यमातून विनंती करतो. प्रशासकीय पोलीस आलमपूर दादाजी जोशी साहेब सर्व या पूजेच्या अगोदर ते 11 ते 2 दरम्यान संस्थांची अधिकृत अशी पूजा झाली. त्या पूजा संस्थांचे अध्यक्ष सचिव विश्वास मंडळ उपस्थित अत्यंत आज म्हणजे अत्यंत सुरेखपणे दर्शन घेत आहे. सर्व भाविकांना आपण उत्साहाचा आनंद घेतो. पौषवारी यात्रोत्सव 2024चा प्रारंभ दिनांक 4 रोजीपासून झालेला होता. आज पौषवारीचा 3रा दिवस या ठिकाणी अत्यंत उत्साह एकादशीच्या या शुभपर्वावर संपन्न होत आहे. एकादशीच्या निमित्ताने काल संस्थांची पूजा झाली, त्यानंतर प्रशासकीय महापूजा पहाटे झाली. त्यानंतर एक महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण गुरुजन आज निवृत्तीनाथांच्या सभामंडपामध्ये जमलेले आहे आणि एक सुंदर असे संगीत मैफिल निवृत्तीनाथांच्या नामजपाने आणि अभंगाने या ठिकाणी संपन्न होत आहे. या वर्षीचा पौषवारी यात्रोत्सव खरा अर्थाने आगळा आहे. भव्य दिव्य वारकऱ्यांची संख्या वर्षीपेक्षा लाखोनी संख्येमध्ये या वर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. दिंड्यांची नोंदसुद्धा जवळजवळ दरवर्षीपेक्षा 200 दिंड्यांची नोंद आमच्याकडे वाढलेली आहे. प्रशासनाने इतिहासात प्रथमच निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या पौषवारीची आढावा बैठक इतिहासात पहिल्यांदाच केलेली अशी झालेली आहे. अशा अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण अशी ही पौषवारी आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे पौषवारीच्या दृष्टीने. आज ठीक 4 ते 7 या दरम्यान संत विश्वगुरू निवृत्तीनाथांचा रथोत्सव त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये निघणार आहे. उषावर्ता भेट असेल किंवा त्र्यंबकेश्वराची भेट असेल अशी भेट घेऊन हा रथोत्सव पुन्हा एकदा समाधी मंदिराच्या मुख्य भागामध्ये विसरणार आहे. त्यानंतर परंपरेचं मुक्ताई संस्थांचं कीर्तन आज संध्याकाळी होईल. उद्या सकाळी काल्याचं कीर्तन होईल. त्यानंतर त्याच्या पुढील दिवशी रक्षानन पूजा होईल.
या पौषवारी यात्रा उत्सवाचा समारोप होईल. अत्यंत उत्साहात हा यात्रा उत्सव यावर्षी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने इतकी मोठी संख्या असताना सुद्धा निर्विघ्नपणे शिस्तबद्धपणे आणि सहज हा यात्रा उत्सव पार पडत आहे. आणि यामध्ये निश्चितच विश्वगुरूंचा काहीतरी आशीर्वाद आहे. आणि प्रयत्न करत आहोत की निधी उपलब्ध करणे असेल, सुखसुविधांसाठी आम्ही यासाठी केवळ निमित्त आहोत, परंतु संपूर्ण आशीर्वाद हा विश्वगुरूंचा संपूर्ण वारकऱ्यांच्या पाठी आहे. वारकऱ्यांच्या सर्व मनोकामना या पौषवारीच्या निमित्ताने पूर्ण व्हावा असा आशीर्वाद वारकऱ्यांना विश्वगुरू देव अशी मी विश्वगुरूंच्या प्रार्थना करतो.